नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. गुरुचा मुखवटा घालून पापाची लज्जास्पद कहाणी, बीडच्या शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी घटना. नमस्कार, मी राधिका जाधव. आपण पाहत आहात राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज, जिथं नुसत्या बातम्या नाही तर अन्यायाविरुद्ध लढा दिला जातो. बीड मधून थरकाप उडवणारी बातमी. शिक्षण संस्थेचं नाम घेणाऱ्यांचा खरा चेहरा उघड झालाय. दर्जेदार शिक्षणाचं ढोंग आणि त्या ढोंगामागं लपलेली लिंगपिसाट प्रवृत्ती. शिक्षकाच्या रूपातील राक्षसांनी विद्यार्थिनीचं आयुष्य काळवंडलं. उमा किरण शैक्षणिक संकुलात तब्बल वर्षभर सुरू असलेला हा लैंगिक अत्याचाराचा काळा खेळ अखेर उघड झाला आहे. प्राध्यापक विजय पवार आणि प्रशांत खाटू या दोन नराधमांविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर बीड शहर आणि जिल्हाभरात संतापाची लाट उसळली आहे. शिक्षणाच्या मंदिरात विकृतीचा कडेलोट झालाय. साक्षात गुरुच जर पापी निघाला तर शिष्य कुठं धावावा? या नराधम प्राध्यापकांनी विद्यार्थिनीच्या विश्वासाचा आणि तिच्या आयुष्याचा घात केला. नात्याची आणि शिक्षक पदाची सुद्धा थट्टा केली. जिल्हाभर संताप होते. समाजाने घेतला पेट. संतप्त पालक, सामाजिक संघटना आणि विद्यार्थ्यांनी उमा किरण क्लासेसला घेराव घालून संतप्त घोषणाबाजी केली. विजय पवारला चपलेचा हार घालून गाढवावर बसवा, त्या नराधमाची धिंड काढा, अशा भावना आता जनतेच्या आवाजात उमटू लागल्या आहेत. महिला आयोगाची गंभीर दखल. इमारत सील, सीसीटीव्ही जप्त. महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत उमा किरण शैक्षणिक संकुल सील करण्याचे आदेश दिले. सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले आणि अन्य विद्यार्थिनींना तक्रार केल्यास ती घेतली जाईल असेही स्पष्ट केले आहे. विजय पवारचा काळ्या साम्राज्याचा पर्दाफाश झालाय. एका बाजूला इंग्रजी शाळा, दुसऱ्या बाजूला कोट्यावधींचं कोचिंग नेटवर्क, 36 कोटींचा व्यवसाय, हजारो विद्यार्थी आणि वरून राजकीय पाठबळ. पण आता मात्र लज्जास्पद आणि घृणास्पद कारवाया. राजकीय पाठबळाचं बुरखा आता फाटतोय. प्राध्यापक विजय पवार याचे नेत्यांची फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेमकं कोणत्याच राजकीय नेत्यांची सावली त्याच्यावर होती हेही आता जनतेसमोर उघड होऊ लागलं आहे. वेदनेच्या किंकाळ्या बंद दारामध्ये आणि त्यावर नेत्यांची पाठराखण. हे शिक्षण आहे की भ्रष्टाचाराचा भेसूर? पोलिसांचा तपास वेगात आहे. आरोपींच्या मागे पोलिसांची पथके रवाना झाले. सीसीटीव्ही DVR जप्त झाले. घटनास्थळी पंचनामा सुरू आहे. जिल्हा व राज्यभर पोलिसांची पथके आणि पवार खाटूकर या नराधमांच्या शोधासाठी जोरदार हालचाली. राष्ट्रशक्तीचा सवाल आहे की विद्यार्थिनींच्या स्वप्नांना असा पायदळी तुडवणारे शिकवणार कोणता संस्कार? अशा पायदळी शिकवणार कोणता संस्कार? शिक्षणाचा व्यवसाय करून लाज आणणाऱ्यांना शिक्षा मिळेल का? की याही वेळी राजकीय छत्राखाली हे भेसूर चेहरे सुटून जातील? मी राधिका जाधव, राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज, जिथं प्रत्येक अन्यायाविरुद्ध आवाज बुलंद होतो, जिथं मुलीच्या सुरक्षेसाठी लढा दिला जातो. राष्ट्रशक्ती, अन्यायाविरोधात प्रत्येक शोषिताचा आवाज.